हॅलो फ्रेंड्स, तर स्टडी विथ प्रथमेशमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रोसेस कंट्रोल इन्स्ट्रक्शन बघणार आहोत. लास्ट व्हिडिओ आहे युनिट 3ची. ओके, तर बघून घ्या प्रोसेस कंट्रोल इन्स्ट्रक्शन म्हणजेच की काय. तर फ्रेंड्स, 8086 मायक्रो प्रोसेसरमध्ये प्रोसेस कंट्रोल इन्स्ट्रक्शन नेम सजेस्ट करतोय की जो तुमचा प्रोग्रामचा एक्झिक्युशन होणार आहे ना, तर ते तुम्हाला कंट्रोल करायचं असेल तर प्रोसेस कंट्रोल इन्स्ट्रक्शन यूज केले जातात. ओके, आणि या एक्झिक्युशनमध्ये या कंट्रोल इन्स्ट्रक्शनमध्ये सर्व फ्लॅग्स अफेक्टेड करतात आणि प्रोसेसर स्टेट पण अफेक्टेड करतात. ओके, पण ह्याच्यामध्ये कोणताच अर्थमॅटिक आणि लॉजिकल ऑपरेशन परफॉर्म केला जात नाही. ओके, काय काय तर लक्षात ठेवायचं प्रोसेस कंट्रोल युनिटमध्ये की एक्झिक्युशन कंट्रोल करतात प्रोग्राम आणि ते फ्लॅग्स असतात ते सर्व अफेक्टेड करतात, पण अर्थमॅटिक आणि लॉजिकल इन्स्ट्रक्शन ह्याच्यामध्ये परफॉर्म केले जात नाही. ओके, तर बघून घेऊया बघा. प्रोसेस कंट्रोल इन्स्ट्रक्शन आर यूज टू कंट्रोल the execution of program in the 8086 microprocessor. म्हणजेच प्रोसेस कंट्रोल इन्स्ट्रक्शन कशासाठी यूज केला तो कंट्रोल करण्यासाठी, काय एक्झिक्युशन ऑफ प्रोग्राम. आणि मी सांगितलं की दिस इन्स्ट्रक्शन अफेक्ट द फ्लॅग्स अफेक्ट करतात और प्रोसेसर स्टेट बट डू नॉट परफॉर्म अर्थमॅटिक अँड लॉजिकल ऑपरेशन. अर्थमॅटिक लॉजिकल ऑपरेशन काय असतो हे आपण बघितलेले आहेत. ओके, तर आता आपण बघूया की यांचे प्रोसेस कंट्रोल इन्स्ट्रक्शन कोणते कोणते आहेत. पण त्या अगोदर तुम्ही अजून पण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या फ्रेंड्स, आणि व्हिडिओला मोस्ट लाईक करायला विसरू नका. जो तुम्ही लाईक बटन दिसून इथे क्लिक करा. जर तुम्ही लाईक कराल ना तर असे व्हिडिओ तुमच्यासाठी येत राहतील फ्रेंड्स. तुमचा एक लाईक मला मोटिवेट करतोय. तुम्हाला मी प्रत्येक गोष्टी प्रोव्हाइड करत आहे व्हॉट्सअप चॅनलवरती, तर तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपला पण जॉईन केली, तुम्हाला प्रत्येक अपडेट मिळत राहील. ओके फ्रेंड्स, तर आता पुढे बघूया की लिस्ट काय काय आहेत. लिस्ट ऑफ प्रोसेस कंट्रोल इन्स्ट्रक्शन म्हणजे कोणते प्रोसेस कंट्रोल इन्स्ट्रक्शन आहेत. तर पहिला आहे NOP, नो ऑपरेशन. हा N म्हणजेच नो आणि OP मीन्स ऑपरेशन्स. सो नो ऑपरेशन, हा नो ऑपरेशन सजेस्ट करतोय की कोणताच ऑपरेशन परफॉर्म करायचा नाही आणि जो तुमचा टाइम असेल त्याला काय करायचा, डिले करायचा, डिले करायचं काम करायचं. तो सांगितलंय बघा, परफॉर्म्स नो ऑपरेशन. ओके, आणि यूज फॉर डिले और टायमिंग पर्पज. ओके, म्हणजे डिले करण्यासाठी आणि टायमिंग पर्पजसाठी नो ऑपरेशन यूज केला. तर समजा तुम्ही कोणता प्रोग्राम रन करताय आणि तुम्हाला त्यासाठी टाइम पाहिजे आहे किंवा तो परफॉर्मन्स नाही करायचा आहे, तर तुम्ही NOP ऑपरेशन यूज करता. समजला. HLT हाल्ट काय करतो, तर स्टॉप द प्रोग्राम एक्झिक्युशन अंटिल अँड इंटरप्ट और रिसेट ऑकर्स. म्हणजेच की काय, तो स्टॉप करतो. हाल्ट म्हणजेच काय करतो, तो स्टॉप करतो. काय स्टॉप करतो, एक्झिक्युशन ऑफ प्रोग्राम. जोपर्यंत इंटरप्ट होत नाही आणि रिसेट होत नाही तोपर्यंत. वेटचं काम काय फ्रेंड्स बघा, वेट म्हणजे की काय नाव सजेस्ट करतो की कुठलं तरी एक परफॉर्म करण्यासाठी ऑपरेशन आपल्याला वेट करायचा आहे, तर आपण इथं वेट ऑपरेशन यूज करू शकतो. प्रोसेसर वेट अंटिल द टेस्ट पिन बिकम लो आणि यूज फॉर सिंक्रोनायझेशन विथ द एक्सटर्नल डिव्हाइस. टेस्ट पिन 8086 मायक्रो प्रोसेसरचा जो पिन डायग्राम आहे ती आपण बघितली नाही आहे. जर ती तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट करा, मी त्याच्यावरती व्हिडिओ घेऊन येईन. ओके फ्रेंड्स, आणि आता आपण 4th 5th बघूया की काय आहेत. ESC म्हणजे इस्केप काय आहे फ्रेंड्स, यूज टू पास इन्स्ट्रक्शन टू
को प्रोसेसर म्हणजेच इन्स्ट्रक्शन पास केले जाते को प्रोसेसरमध्ये. म्हणजेच की काय, जर तुम्हाला 8086 मायक्रो प्रोसेसर कनेक्ट केला असेल 8087 मायक्रो प्रोसेसरला, तर एस्केप हा यूज केला जातो इन्स्ट्रक्शन पास करण्यासाठी. ओके. लॉक LOCK प्रिव्हेंट अदर प्रोसेसर फ्रॉम द ॲक्सेसिंग शेअर मेमरी यूज मल्टी प्रोसेसर सिस्टीम. म्हणजेच की काय, प्रिव्हेंट करतो अदर प्रोसेसर, जे वेगळे प्रोसेसर आहे तो प्रिव्हेंट करतो फॉर ॲक्सेसिंग शेअर्ड मेमरी, शेअर मेमरी ॲक्सेस करण्यासाठी यूज इन मल्टी प्रोसेसर सिस्टीम. मल्टी प्रोसेसर सिस्टीम काय आहेत ना, ते पण आपण बघणार आहोत. पण या थर्ड युनिटमध्ये इतकंच होतं. मी सर्व टॉपिक कव्हर केलेले आहेत फ्रेंड्स. सो ते तुम्ही जितकं मी घेतलं तितकं लर्न करा. जे PDF मध्ये नोट्स आहेत तेच मी तुम्हाला इथे देत आहे, तर तुम्ही ते फॉलो करा फ्रेंड्स. आणि आय होप आत्तापर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब पण केलं असेल, व्हिडिओला लाईक तर कराच. फक्त एक काम करा की तुम्ही कमेंटमध्ये एक हार्ट टाकून द्या, मला तितकंच मोटिवेशन मिळेल. तर मिळूया आपल्या 4th युनिटमध्ये. तोपर्यंत बाय बाय.